सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर हा जो व्हिडिओ आहे तर हा 8 दिवस झालेच त्याला शूट करून, म्हणजे मागच्या शनिवारचा आहे तो. तर त्या दिवशी होता शनी प्रदोष आणि सोबतच खाटूश्याम महाराजांची बाबांची जी काही कथा सुरू होती तर कथेचा सांगतेचा दिवस होता आजचा, शेवटचा दिवस होता. तर तिकडे कथेला जायचं होतं आणि 6 वाजेपर्यंत ती असते. तर संध्याकाळी तिथून आल्यानंतर खूप जास्त लेट होईल, त्यापेक्षा मी आता स्वयंपाक बनवून ठेवते. आता 11:30 झालेले आहेत आणि नाश्ता झालेला आहे आधीचा अहोंचा. मी चहा घेतला आहे. तर अहो नाही आता जायचं आहे ड्युटीला, तर ते दुपारी 2पर्यंत येतील, 1:30-2पर्यंत येतील. तिकडनं आले की त्यांची जेवणं झाले की लागलेच आम्ही निघू. थोडं लेट होईल मागे पुढे, पण काही हरकत नाही, ठीक आहे. काल तर जाणं नाही झालं. तर आज शेवटचा दिवस आहे तर जाऊयात म्हटलं, असं चाललं आहे. 6 कथा होती. पहिल्या दिवशी आम्ही 3ला गेलो होतो, म्हणजे परवा जेव्हा गेलो होतो तेव्हा. त्या दिवशी दुसरा दिवस होता कथेचा, नाही 3रा दिवस होता. तर आज प्रदोष असल्यामुळे थोडीशी काही गडबड होणार आहे, कारण 6ला कथा संपते आणि तिथून आल्यावर स्वयंपाक, परत पूजेची तयारी. तर खूप जास्त लेट होतं आणि त्यातल्या त्यात मी म्हणजे प्रदोषला शक्यतो फळं वगैरे काही घेत नाही, त्यामुळे आणि फराळही नसतो, काही चालत नाही त्याला. तर त्यामुळे मग संध्याकाळी खूप लवकर म्हणजे आवरायला लागेल. त्याच्यासाठी मी काय करते, आता मी सकाळीच दोन्ही वेळचा स्वयंपाक बनवून ठेवते. आणि पुढे आता सोमवारी, म्हणजे हा मागच्या शनिवारचा व्हिडिओ आहे, तर वटसावित्री पौर्णिमा येणार होती. जायचं होतं पार्लरला, काहीतरी क्लीनअप वगैरे घेऊया म्हटलं ॲटलिस्ट. पण कारण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला म्हणजे चांगलंच दिसत असेल तिथं, फोनमुळे कदाचित क्लॅरिटी चांगली असल्यामुळे, पण रिअलमध्ये खूप जास्त स्किन डल झालेली आहे. तर चाललं होतं एखादं क्लीनअप वगैरे घेऊयात, पण तोपर्यंत इथे मला तुम्हाला दाखवते मी, ते पिंपल झालेलं आहे आणि पिवळं असं झालेलं आहे त्याला वर. तर भीती वाटते खूप आता काही म्हणजे करायची, आणि शक्यतो बाहेरून तर मला खूप जास्त भीती वाटते. मी करत नाही सहसा, मी घरीच करते स्वतःच्या हाताने, पण कधीतरी वाटतं ना खूप कंटाळा येतो आणि थोडंसं रिलॅक्स वाटतं बाहेर केल्यामुळे. तर ते चाललं होतं, पण मी इथे एक झालेलं आहे. परत इथे कुठेतरी सुरुवात होते एका ठिकाणी, हे इथे आणि इथे पण होते, म्हणजे लाल झालेलं आहे थोडंसं. तर त्यामुळे मी आता रिस्क नाही घेणार काही करायची वगैरे. परत वाढलं तर त्यापेक्षा आहे तसं ठीक आहे. आणि हेही काम होतं, फक्त वॅक्सिंग वगैरे मी करून येणार आहे आता. त्यानंतर पार्लरमध्ये कोणी ना कोणी असतं. आत्ता तरी सकाळपासून मला एकही फोन नाही आलेला, तर ठीक आहे. आला तरी मी आता उद्याला बोलवेल, किंवा मग माझं लवकर स्वयंपाक वगैरे झाला तर बोलून घेईल. आणि बस बघूया आता दिवसभरात काय काय होतं. ते पण शिवायला टाकायचे होते, पण आता 1 दिवसात तर कोणी शिवून नाही देणार. जे आहे ते आता घरातली साडी तीच मला नेसावी लागेल. ठीक आहे, काही हरकत नाही, बघूया आता. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, आणि तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला आता सुरुवात करूयात. याला धार लावून आणता का? व्यवस्थित घेऊन जा फक्त. आत्ता याच्याने काही कट नको करू, आधी दुसरा तुझ्याशी बोलते. ते चाकूला हात नाही लावायचा आता. त्याच्यासाठी का ते? पिशवीत देऊ का? नाही बस मी नाही घोरटी सेट केली आहे. मी दर रात्री आंघोळ करत जाईल. रात्री आणि इथे आता माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं होतं. आहोई निघाले होते आणि आता दुपारचे 12-12:30 होत आले होते. तर मी स्वयंपाक करायला आता घेतला होता. पुन्हा लवकर जाऊन यायचं होतं, कारण काहीतरी कथेसाठी त्यांना दुपारी लवकर घरी यायचं होतं. आणि सकाळी नाश्ता वगैरे त्यांचा झाला होता आता. आणि इथे मी आता 2 वेळसाठी जे काही मला स्वयंपाक बनवायचं होतं तर ते मी बनवून घेते. मसाल्याची भाजी बनवते मी, काळ्या रश्श्याची. आणि काय बनवायचं सगळ्यात आधी तर पाटवडी मला करायची होती, पण आधीला आवडतात सोयाबीन, म्हणून मग ते सोयाबीनच्या वड्या मी भिजत घातल्या होत्या.
त्यानंतर इथे आता भाजी बनवून झाली होती, भाकरीसुद्धा मी आता 2 वेळच्या बनवून घेतल्या होत्या. इथे आता माझा स्वयंपाक झालेला आहे, म्हणजे भात लावून झालेला आहे आणि भाजीसुद्धा बनवून झालेली आहे. फक्त मला आता भाकरी करायच्या आमच्या दोघांसाठी, कारण मी 2 वेळचा स्वयंपाक आता बनवून ठेवते आणि खूप जास्त घाई आहे आज खरं तर, कारण आता 1 ते 1:30 वाजत आलेला आहे आणि मला भाकरी बनवायच्या बाकी आहे. आता कधी येतील घरी आणि 2 वाजेपर्यंत म्हटले त्यांनी, पण ते मध्ये येऊ शकतात. थोडंफार मागे पुढे होऊ शकतं, एक अर्ध्या तासांचं लेट होऊ शकतं मला, 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास. तर भाजी झालेली, भाकरी बनवते पटकन, थोडीफार भांडी तर ती जमलं मला वेळ भेटला तर मी ती आवरेल, नाही तर ते तसंच ठेवून मी स्वतःच आवरायला घेईल आणि मग आम्ही निघणार आहोत. तर हां, आता भाकरी बनवते सगळ्यात आधी. आणि माहिती नाही हे मधल्या गॅसला काय झालेलं आहे, तर ते ऑटो इंजिन त्याचं काम करत नाही, बटन प्रेस करून पण तो सुरू होत नाही, तर त्याला माचीस वापरायला लागते. काय झालं ते आता सांगायला लागेल. असं अधूनमधून होतंय, त्याला 2-3दा झालं. पण आधी भांडी धुवायला लागतील भाकरींसाठी सुद्धा, कारण तवा पण जमा केलेला आहे मी त्यात. तर बघूया. आणि गॅसचं तर नंतरच, आता तर 2-3 दिवस पॉसिबलच नाही मला, कारण आज इतकी म्हणजे कामं नाही म्हणू शकत, पण आज खूप सारं काही ठरवून ठेवलेलं होतं. मला थोडंफार तयारी करायची पौर्णिमेची, तर त्याच्यासाठी मार्केटलाही जायचं होतं आणि पार्लरला जायचं आहे, फक्त वॅक्सिंग करायचं. बाकी तर मी तुमच्याशी सकाळी बोललीस की मला पिंपल्स झालेले आहेत 2-3 ठिकाणी, तर मला अजिबात रिस्क घ्यायची नाही आहे. बघूया नंतर, नाहीतर मला क्लीनअप किंवा छानसं फेशियल घ्यायचं होतं, ग्लोसाठी नाही, पण मग खूप थकलेला आणि असा डल झालेला दिसतोय चेहरा. तर त्याच्यामागे कारण सुद्धा आहे, कारण खूप लेट नाईट मी एडिटिंग वगैरे आता करते. ह्यामध्ये बऱ्याचदा खूप आजारी असायची सारखी म्हणून थोडंसं, पण आता ठरवलं आहे की थोडंफार लेट नाईट झालं तरी चालेल, पण रोजचा एक व्हिडिओ आपण अपलोड करूया. तर त्यासाठी धावपळ होते, म्हणून खूप चेहरा असा थकलेला दिसतो. रिअलमध्ये थोडेसे डार्क सर्कल झालेले आहेत, तर ते झोपेच्या प्रॉब्लेममुळेच, तर त्याच्यासाठी जायचं होतं, पण ते कॅन्सल झालं. जायचं असतं तर मी खूप आधी करून घ्यायला पाहिजे होतं, ते माझं चुकलं. 1 आठवडाभर आधी करून घ्यायला पाहिजे होतं, पण असं ठीक आहे, आता काही प्रॉब्लेम नाही, होईल. साडी वगैरे घातली की छानच दिसतं माणूस. तर आता ही भांडी आवरते, मग भाकरी करते, मग स्वतः रेडी होते. आणि मी 3ऱ्या दिवशी सुद्धा कथेमध्ये गेली होती, कारण ही खाटूश्यामची कथा 5 दिवसांची कथा सुरू आहे आपल्या इकडे. तर 3ऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो. कथा म्हटली की आपण त्यात गुंतून पडतो, पुढे काय झालं असेल हे ते. आणि खाटूश्यामची कथा मी पहिल्यांदा ऐकते, तर मला खूप जास्त एक्साइटमेंट होती आहे. तर 3ऱ्या दिवसाचं सुद्धा मी थोडंफार शूट घेतलेले, तर तो एक व्हिडिओ येईल आपला. आता कुठला आधी येतो ते नाही सांगू शकत मी, पण येईल, 2 दिवसांचे येतील. त्यानंतर भांडी आवरायला घेतली आणि हे एक बास्केट मला खूप आवडतं, म्हणजे जोडी मागवली मी त्यांची. फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवण्यासाठी मी ते मागवलं होतं, पण ते मावत नाही फ्रीजमध्ये, म्हणून मी त्याला वरच वापरते. लसूण वगैरे मी त्यात ठेवत असते आणि काही फ्रूट्स वगैरे आणलेले असले तर ते ठेवते. त्यानंतर भाकरी बनवून घेतल्या, भात लावून झालेला होता. आणि एवढं काय काय ठरवलं होतं. आजच्या दिवशी मला जायचं होतं पार्लरला वॅक्सिंगसाठी, त्यानंतर मार्केटला काम होतं थोडं, तर तिकडे जायचं होतं, पण काहीच नव्हतं झालेलं काम. यापैकी एकही काम झालं नव्हतं, फक्त कथेलाच आम्ही काय ते गेलो होतो, कारण तिकडे खूप जास्त लेट आम्हाला झालं होतं. आता मी निघालोय कथेला, खूप जास्त लेट झालेलं आहे, पण तसंही 3 वाजेपर्यंत सुरू होते कथा. आणि मला माहिती होतं, म्हणजे कल्पना होती एका गोष्टीची, की इथे खाटूश्यामची जी काही कथा असते तर तिथे शेवटच्या दिवशी प्रसाद म्हणून मोरछडी दिली जाते, म्हणजे की मोराचं पंख दिलं जातं. तर ते मला घेऊनच घरी यायचं होतं. त्यामुळे झालं असं की खूप जास्त लेट झालं कथेला. त्यातमध्ये मला ही कल्पना नव्हती की त्यांच्या इकडे म्हणजे सगळीकडे पद्धत वेगळी वेगळी असते, तर आरतीसाठी सुद्धा बोली लावली जाते आणि मला ते खूप ऑड वाटलं. पण कथा थांबून त्यांनी ते केलं. त्यातल्या त्यात कथा ॲटलीस्ट संपू द्यायला हवी होती. पूर्ण कथा झाल्यानंतर जरी केलं असतं तरी काही हरकत नव्हती, पण कथा त्यांनी अर्धवट थांबून मध्ये बोली लावली होती, ते जरा ऑडच वाटलं. तर त्यात अर्धा-पाऊण तास गेला आणि 6-6:30ला कथा संपणार होती. तर त्या कथेला त्यांनी 8:30 वाजवले, म्हणजे कथा तर झाली होती. त्यानंतर आरती झाली आणि त्यानंतर मग प्रसाद म्हणून हे जे काही मोरपंख मिळतं, तर याच्यासाठी मी थांबली होती. खूप वाट बघितली, एवढी गर्दी. आणि किती 4-4दा त्यांनी सांगितलं होते की गर्दी करू नका, तुम्हाला जागेवर येऊन भेटेल. पण ऐकतं कोण आपल्या इकडे. जसंच आरती वगैरे सगळं झालं आणि ते मोरछडीच्या झाडं वगैरे देतात ते, तर त्यासाठी एवढी गर्दी उठून सगळे तिथे अगदी स्टेजच्या जवळच बिलकुल, आणि अजिबात पुढे जायला जागा नव्हती. आम्ही तर जागेवरच बसून घेतलं होतं आणि बऱ्याच वेळ वाट बघितली. मग नंतर म्हटलं एका ठिकाणी बसून आपल्याला काही भेटणार नाही, थोडीशी हालचाल करायला लागेल, तर आधीला पाठवलं. तर एवढी अशी गर्दी होती आज शेवटचा दिवस असल्यामुळे.
असो. तर आधीला पाठवलं होतं, तर आधीने मोरपीस वगैरे आणलं होतं. मला जवळ जाऊन म्हणजे तिथे जे काही बनवला होता देखावा, म्हणजे खाटूश्याम महाराजांची बाबांची मूर्ती बनवली होती हे इकडे. तर तिकडे म्हटलं आज शेवटचा दिवस आहे तर दर्शन घेऊन येऊयात आपण, पोथीला वगैरे कथेला तिकडे नमस्कार करून येऊयात. तर त्यासाठी परत आणखीन आम्ही थांबलो होतो. आणि हे जे स्कार्फ होते तर हे ते कोणी आलं तर देत होते गुरुजी सगळ्यांना नमस्कार केल्यानंतर. पण ते मला वाटतं बहुतेक भरपूर शिल्लक असावेत म्हणून त्यांनी सगळ्यांना ते वाटले होते लास्टला. तर एक हे मलाही भेटलं होतं आणि आशीर्वाद म्हणून मी तेही घरी आणलं होतं. आणि इकडे जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था होती, पण सहसा कथेच्या ठिकाणी आपण काही दिलेलं नसतं, त्यामुळे आम्ही खात नाही, फक्त कथेला वगैरे जातो. कुठल्याही तीर्थक्षेत्रात काही असतं जेवणाचं भंडारा वगैरे तर तिकडे सहसा आम्ही जेवतच नाही, बरेच जण नाही जेवत. तर तिथे काही जेवायचं वगैरे नव्हतं, घरी ऑलरेडी सगळा स्वयंपाक झालेला होता. तर इथे आता कथा वगैरे सगळं झाल्यानंतर हा झाडा दिला जात होता गुरुजींच्या हाताने, आणि म्हणजे त्या छडी घालून आपल्याला निघायचं होतं फक्त. आणि मोरपीस वाटले होते सगळ्यांना. तर आधीला तर सुरुवातीलाच आधी घेऊन आलेलं होतं, जसंच तो सुरू झालं तसं. मग त्यानंतर आम्ही बाहेर निघालो होतो, पण पुन्हा परतून आलो. म्हटलं एकदा ट्राय करून बघूयात. मग आम्हाला ते भेटलं. लास्टला थोडी गर्दी कमी झाली होती तेव्हा. त्यानंतर 8:30 झाले होते. पूजेचा वेळ तर निघून गेला होता प्रदोषचा. तर आता काय करायचं म्हटलं तर घराजवळच हे महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे दर्शन घेतलं. आणि आधीला आणि याहुला एवढे जास्त ते बोर झाले होते की ते म्हटले की आम्ही येत नाही, आम्ही इथूनच दर्शन घेतो, तू जाऊ नये म्हणून. तर मंदिरात दर्शनाला सुद्धा ते नव्हते आलेले, कारण खरंच खूप बोर झालं होतं, खूप दमायला झालं होतं त्या दिवशी. आम्ही 6 वाजेपर्यंत घरी येऊया हिशोबाने गेलो होतो, 6 ते जास्तीत जास्त 7, पण तिकडे 8:30 झाले होते आम्हाला. घरी आलो तेव्हा असे 9 वाजले. आणि बरं झालं सकाळी सगळं स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता. तर आजचा हा व्लॉग इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.